कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असून बुधवारी नव्याने 451 रुग्ण आढळून आले, तर सलग दुसऱ्या दिवशी 17 रुग्णांचा मृत्यू झालाय. उपचारानंतर 599 जणांनी कोरोनावर मात केली. मृत्यूमध्ये सांगली शहरातील 4, मिरज तालुक्यातील 3, मिरज शहर, कडेगाव, पलूस आणि वाळवा तालुक्यातील प्रत्येकी 2, तासगाव आणि शिराळा तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झालाय. नवीन रुग्णांमध्ये महानगरपालिका क्षेत्रात 66 रुग्ण आढळलेत. याशिवाय तासगाव तालुक्यात सर्वाधिक 81 रुग्ण आढळलेत, तर आटपाडी तालुक्यात 34 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 55 रुग्ण, खानापूर तालुक्यात 32 रुग्ण, पलूस तालुक्यात 25 रुग्ण, जत तालुक्यात सुद्धा 25 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 16 रुग्ण, मिरज तालुक्यात 39 रुग्ण, शिराळा तालुक्यात 22 आणि वाळवा तालुक्यात 56 रुग्ण आढळलेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 39,969 रुग्ण आढळलेत. त्यापैकी 1,477 व्यक्तींचा मृत्यू झालाय, तर 33,360 जण कोरोनामुक्त झालेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5,132 कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बाधित रुग्णांपैकी 3,586 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांच्यासह 9 संचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या चौथ्या दिवशीच त्यांना पक्ष बदलाचे मधुर फळ मिळाले. बाजार समितीच्या विद्यमान संचालकांना 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. याबाबतचे लेखी आदेश पणन विभागाने बुधवारी दिलेत. त्यामुळे संचालकांना 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत कारभार करण्याचा मार्ग मोकळा झालाय. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या शिफारसीनंतर पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी हिरवा कंदील दर्शवत मुदतवाढीचे आदेश काढलेत. मुदतवाढ मिळाल्याने संचालकांमध्ये खुशीचं वातावरण निर्माण झाले. यामुळे जयंत पाटील यांचा नैतिक विजय, तर विश्वजित कदम यांना हा मोठा धक्का मानला जातोय. बाजार समितीच्या विद्यमान संचालकांना मुदतवाढ मिळवण्यासाठी सहकार राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम आणि आमदार विक्रमसिंग सावंत यांनी प्रयत्न केले होते. पालकमंत्री पाटील यांनी कुणालाही न जुमानता प्रशासकीय नियुक्ती केली. जिल्ह्यातील 2 बाजार समितींच्या बाबतीमध्ये राज्य शासनाने 2 वेगवेगळे निर्णय का घेतले आहेत, असा काही संचालकांमध्ये नाराजी पसरली होती. जयंत पाटील यांचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर पणन मंत्री पाटील यांनी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. याबाबतचे लेखी आदेशही बुधवारी काढण्यात आले. मुदतवाढ मिळाल्याने संचालकांमध्ये खुशीचं वातावरण आहे. जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीने हजारो एकरांवरील फळबागा, सोयाबीन, भुईमूग, भाजीपाल्याचं नुकसान झालंय. कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात केवळ 242 हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचा अहवाल करण्यात आलाय, तर 25,22,000 रुपयांच्या नुकसानीचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा होती, मात्र अपेक्षा भंग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा जिल्ह्याच्या विविध भागात अतिवृष्टी झाली आहे. दुष्काळी भागात पावसाने थैमान घातले. आटपाडी तालुक्यात दरवर्षी सरासरी 350 मिलीमीटर पावसाची नोंद होते, मात्र यंदा 750 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलाय. जत, खानापूर, विटा, कवठेमहांकाळ, वाळवा या तालुक्यांमध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण जादा होतं. सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानाचा विपरीत परिणाम पिकांवर झालाय. सप्टेंबर महिन्यात पीक काढणीच्या तोंडावर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतात पाणी साचल्यामुळे सोयाबीन, भुईमूग यांसह कडधान्याची पिके खराब झाली. डाळिंब, पपई या फळबागांचं नुकसान झाले. एक हंगाम हातातून गेल्याने नुकसान भरपाईपोटी मदत मिळण्याची अपेक्षा होती. सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीनंतर कृषी विभागाने पिकांची पाहणी केली. सरकारी नियमानुसार 33% जास्त नुकसान झालेल्या पिकांच्या नोंदी करण्यात आल्या. शेतातील संपूर्ण पीक वाया गेलं तरी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना नुकसान कसं दिसलं नाही. हातातोंडाला आलेली पिके वाया गेली असताना कृषी विभागाने जखमेवर मीठ चोळल्याची भावना शेतकऱ्यांची आहे. तासगावात आर्थिक देवघेवीतून कर्नाटक येथील मजुराचा फिल्मी स्टाईल अपहरणाचा प्रयत्न फसला. या प्रकरणी रोहित रमेश जाधव यांनी तासगाव पोलिसात कर्नाटकातीलच दोघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. रोहित हा कर्नाटकातून तासगाव येथे मजुरीसाठी आला होता, मात्र सजग तासगावकरांमुळे हा प्रयत्न फसलाय. अमिनुद्दीन वाढे आणि सलीम गुडेवाडे यांच्यावर तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झालाय. फिर्यादी जाधव हा संशयित अमिनुद्दीन यांच्याकडे बांधकामावर कामगार म्हणून कामावर होता. त्याने कामापोटी 12,000 रुपये उचल घेतली होती. अमिनुद्दीन यांच्याकडे कामाला असताना रोहित याची अन्य एका कामगारासोबत कामावरून भांडणे झाली होती. त्यातून चिडून जाऊन रोहित याने त्या कामगाराला मारहाण केली होती. त्यावेळेपासून रोहित हा कोणालाही न सांगता तेथील काम सोडून तो तासगावला कामासाठी आला होता. त्याची माहिती संशयित अमिनुद्दीन याला मिळताच तो 4 चाकी गाडी घेऊन मंगळवारी रात्री रोहित राहत असलेल्या तासगाव शहरातील काकानगर येथे आला. यावेळी अमिनुद्दीन याने त्याचा साथीदार सलीम याने त्याला जबरदस्तीने 4 चाकी गाडीत घेऊन जात असताना रोहित याने जोरदार आरडाओरड केली. यावेळी या रस्त्यावरून जाणारे उस्मान मुलानी यांनी स्वतःची 4 चाकी गाडी संशयितांच्या गाडीच्या आडवी गाडी लावून
संशयितांची गाडी रोखून धरली. घटनेचं गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने या अपहरणाची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन संशयितांना ताब्यात घेतल्याने अपहरणाचा प्रयत्न फसलाय. सांगली शहरासह जिल्ह्यात काही दिवसांपासून हवामानाच्या लहरीपणाचा अनुभव सांगलीकर घेत आहेत. ऊन पावसाचा खेळ सुरू असतानाच आज बुधवारी पहाटे शहरासह जिल्ह्यातील काही भागात सकाळी 10 वाजेपर्यंत धुक्याची गर्द चादर पसरली होती. धुक्यांनी शहराला 4 तास कवेत घेतलं होतं. सकाळी 9 नंतर धुके कमी झालं. धुके इतकं होतं की सर्व रस्त्यांना आणि शहरातील घरांना धुक्यांनी अदृश्य केलं होतं. सकाळी दाट धुके आणि दुपारी कडक ऊन असा निसर्गाचा दुहेरी अनुभव येतोय. आज सकाळी पहाटेपासूनच शहरात दाट धुके पसरले होते. दाट धुक्यांमुळे फिरायला जाणाऱ्या नागरिकांसह चाकरमान्यांना धुक्यातून वाट काढावी लागत होती. दाट धुके असल्यामुळे पहाटे वाहनधारकांना जात असताना तारेवरची कसरत करावी लागत होती. अखेर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सूर्याचं दर्शन झालं. आज सकाळी सरासरी कमाल तापमान 12 अंशापर्यंत खाली आलं होतं. गेल्या आठवड्यात उकाडा आणि थंडी असा दुहेरी अनुभव नागरिक घेत होते. आता धुके आणि कडक ऊन असा खेळ सुरू झालाय. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आगामी 4 दिवस तापमानात मोठे चढ उतार असणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून तापमानात होत असलेल्या चढ उतारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं चित्र आहे. केंद्र सरकारने दोन्ही संसदेत कृषी विधेयक मंजूर केलंय. हा ऐतिहासिक निर्णय असून शेतकरी बंधाच्या जोखडातून मुक्त होणार आहे. सदरचे विधेयक हे महाराष्ट्रात लागू करण्यात आलेला नाही, याबाबतचे आदेश राज्य सरकारने दिलेत. राज्य सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीने आज सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती समोर जोरदार निदर्शने करत राज्य सरकारच्या आदेशाची होळी करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हा अध्यक्ष दीपक शिंदे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात ऐतिहासिक कृषी विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवणारे पाऊल उचलले. मात्र शेतकऱ्यांच्या बद्दल बेगडी प्रेम असणारे काँग्रेस आणि विरोधक कारण कांगावा आणि अपप्रचार करून राजकारण करतायत. या नवीन कायद्यामुळे देशातील शेतकरी बंधमुक्त आणि दलालांच्या जोखडातून मुक्त होऊन त्याला आपल्या कष्टाने पिकवलेल्या शेतीमालाची विक्री आणि बाजारपेठेचं स्वातंत्र्य मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी एक देश एक बाजारपेठ असणार आहे. आपला शेतीमाल कुठेही आणि योग्य भावात विकण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे. पंतप्रधान मोदींनी SMP कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं. या कृषी सुधारणा विधेयकामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त होणार आहे. परंतु महाराष्ट्र सरकार आणि पणन मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम 1963 नुसार सदर विधेयकास महाराष्ट्रात लागू करण्यासाठी स्थगिती दिली आहे. सदर अधिनियमाचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने मार्केट यार्ड समोर भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर रोडवर असणाऱ्या शांतीनाथ दिगंबर मंदिरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून मंदिरातील मूर्त्या आणि दानपेटी लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. या चोरी प्रकरणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कुमार तारकराव चौगुले यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली असून आता चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत. सांगली कोल्हापूर मार्गावर आकाशवाणी केंद्राच्या पुढे शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर आहे. सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मंदिरातील पुजारी मंदिराला कुलूप लावून घरी गेले. मंगळवारी सकाळी पुजारी पूजा करण्यासाठी आले तेव्हा मंदिर परिसरात चिखलाने माखलेल्या पायांचे ठसे त्यांना दिसले. पुजाऱ्यांनी आत जाऊन पाहणी केली असता मंदिराच्या दरवाजाला लावलेलं कुलूप आणि कडी तुटलेली दिसली. पुजाऱ्यांना मंदिरात चोरी झाल्याचा संशय आल्याने त्यांनी याची माहिती मंदिर ट्रस्टींना दिली. ट्रस्टचे अध्यक्ष कुमार चौगुले यांनी जाऊन पाहिले असता मंदिरातील दानपेटी भगवान आदिनाथ आणि अनंतनाथ यांच्या पंचधातूच्या महागड्या मूर्त्या लंपास झालेल्या दिसल्या. त्यांनी याची माहिती तातडीने सांगली शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चोरट्यांनी 9 इंचाचे भगवान आदिनाथ यांची पंचधातूची मूर्ती, 9 इंचाचे भगवान अनंतनाथ यांची मूर्ती आणि दानपेटी असा 36,500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय. स्टेशन चौकातील SFC मॉलने त्यांच्यासाठी आवश्यक बहुमजली पार्किंग बांधकामासाठी 7 दिवसात सुरुवात करावी, अन्यथा त्यांचा थिएटर परवाना रद्द करण्यात येईल असा इशारा महापौर गीता सुतार यांनी दिलाय. या संदर्भात आयुक्तांसह अधिकाऱ्यांसमवेत बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. SFC मॉल व्यवस्थापन त्यांच्या इमारतीसमोरील वापरत असलेली पे पार्किंगची जागा महापालिका ताब्यात घेणार आहे. तिथे महापालिका जनतेसाठी बहुमजली पार्किंग करेल. तिथे कर्मचारी ठेवून उत्पन्न वाढीसाठी त्याचे व्यवस्थापन पाहिलं असंही सुतार म्हणाल्या.
आता महापालिकेचीच पे पार्किंगची जागा संबंधित मॉल व्यवस्थापन वापरत आहे, त्यामुळे महापालिकेचा सुमारे 26,500 चौरस फूट भूखंड त्यांच्या ताब्यात आहे। त्या जागेवर बहुमजली पार्किंग बांधण्याचा मॉल व्यवस्थापनाशी काहीही संबंध नाही। त्याला कोणत्याही परिस्थितीत महापालिकेच्या जागेचा पार्किंगसाठी वापर करता येणार नाही। महापालिका तो प्लॉट ताब्यात घेऊन तिथे बहुमजली पार्किंग बांधेल, पण थिएटरने त्याला आवश्यक असेल बहुमजली पार्किंग त्याच्या जागेत बांधावं। ते न केल्यास त्याचा थिएटर परवाना रद्द करू, त्या संदर्भात त्याला नोटीसही देण्याचे प्रशासनाला आदेश दिले असल्याचं महापौर गीता सुतार यांनी सांगितले। सांगली महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी आपल्या कारवाईत सातत्य ठेवत आमराईपासून बायपास रोडपर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवलेत। महापालिका आयुक्त नितीन कापडणीस आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे। बुधवारच्या अतिक्रमण मोहिमेत आमराईपासून कॉलेज कॉर्नर तसेच पुढे बायपास चौकापर्यंतचे रस्त्यावरील अतिक्रमित खोकी, टपऱ्या तसेच दुकानांचे फलक आणि शेड हटवण्यात आले। यावेळी या मार्गावरील 2 वाहनांच्या शोरूमवर सुद्धा रस्त्यावर अतिक्रमण केल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली। तसेच या मार्गावर मास्क न वापरणाऱ्यांवर सुद्धा या पथकाने दंडाची कारवाई केली आहे। या कारवाईत सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, एस खरात, अतिक्रमण अधिकारी दिलीप घोरपडे, स्वच्छता निरीक्षक राजू गोंधळे, संजय कांबळे, पंकज गोंधळे, गणेश माळी, श्रीकांत मद्रासी यांच्यासह अतिक्रमण विभागाचे विक्रम घाडगे आणि कर्मचारी सहभागी झालेत। सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातून ट्रॅक्टर ट्रॉलीची चोरी करणाऱ्या संग्राम गायकवाड आणि असलम मेहबूब मोकाशी यांना कासेगाव पोलिसांनी जेरबंद केले। आरोपींकडून 2 ट्रॅक्टर, 5 ट्रॉल्या आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 6,20,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। येवलेवाडी येथील रवींद्र जगताप यांच्या मालकीचा ट्रॅक्टर हा येवलेवाडी फाटा ते बहे जाणाऱ्या मार्गावर लावला होता। 22 सप्टेंबर रोजी पहाटे 5च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हा ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरून नेला होता। याबाबतची फिर्याद रवींद्र जगताप यांनी कासेगाव पोलिसात दिली होती। येवलेवाडी गावात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही यंत्रणेची माहिती घेतली। राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल्स, पेट्रोल पंप तसेच शिराळा, कापरी, कुरळप, किनी टोलनाका, वाठार, वारणानगर, पेठ, वडगाव, हातकणंगले येथील मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली। फुटेजमधील संशयित व्यक्तींची माहिती अमर जाधव यांना खास बातमीदारामार्फत प्राप्त झाली। संशयित व्यक्ती कोल्हापूर जिल्ह्यातील रुकडी येथील संग्राम शिवाजी गायकवाड असल्याची माहिती मिळाली। या माहितीवरून संग्राम गायकवाड आणि त्याचा साथीदार असलम मोकाशी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला। तपासादरम्यान त्यांनी कासेगाव, इस्लामपूर, आष्टा, कुरळप, शिराळा, करवीर, कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीतून ट्रॅक्टर ट्रॉली चोरल्याची कबुली दिली। या तपासामध्ये आरोपींकडून 2 ट्रॅक्टर, 5 ट्रॉल्या आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 6,20,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय।